विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम नंबर दुसरा घेऊया डॉक्टर ऋषिकेश यांचा। Dr. Hrishikesh is a dentist. Investing rupees 1 lakh on April 2012। Their receipt and payment account for the year ending on 31st March 2013। Receipt and payment account receipt amount payments amount receipt side ला 2 fees received 2,50,000 2 visit fees 40,000 sale of medicines 8,000 2 equipment sold 4,000 पेमेंट साइड बाय इक्विपमेंट्स 20,000 पेमेंट साइडला जे इक्विपमेंट्स असतील किंवा कुठलेही ॲसेट असेल तर ती परचेस असते 20,000 बाय फर्निचर 1,80,000 बाय जर्नल्स 8,000 बाय सैलरी 22,000 बाय रेंट ऑफ क्लिनिक 40,000 बाय ड्रॉइंग 30,000 बाय बैलेंस सीडी 2,000 टोटल 3,02,000 एडजस्टमेंट लिया पहले एडजस्टमेंट है visit fees and fees received where
आउटस्टँडिंग रुपीज 10,000 and 12,000 respectively. दूसरा एडजस्टमेंट, रेंट ऑफ क्लिनिक वेयर आउटस्टैंडिंग 5,000. नंबर 3, depreciation furniture at the %10 per annum and equipment at 20% per annum. Last adjustment, equipment sold and purchased on 1 October 2012 and the cost of equipment sold was rupees 6,000. अशा तऱ्हेनं प्रॉब्लेम लिहून घेतलेला आहे. या माहितीवरून आपल्याला रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट काढायचे. पहिल्यांदा ज्या आयटमवर ऍडजस्टमेंट आहे, विजिट फीज रिसीव्ड, त्याला स्टार्ट करूया. रेंट ऑफ क्लिनिक, डेप्रिसिएट फर्निचर अँड इक्विपमेंट, हे पण ऍडजस्टमेंट मध्ये येणार आहे, त्यामुळे मला घ्यायचं नाही. प्रॉब्लेम झाला असेल तर आपण पुढे सर्वांचं झालं का लिहून? In the books of Dr. Rushikesh, पहिल्यांदा काय करायचं आहे, रिसीट अँड एक्सपेंडिचर अकाउंट. कुठल्या तारखेला काढायचं, पुढच्या वर्ष अखेर असेल ती फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013.
क्रेडिट डेबिट, एक्सपेंडिचर अमाउंट, इनकम receipts, amount, दुसरीकडे बॅलन्स शीट ॲज ऑन, मार्च 2013. Liabilities, amount, assets, amount. प्रॉब्लेम सोडवत असताना सुरुवातीला ऋषिकेशनं 1,00,000 रुपये गुंतवलेले आहेत. इक्विपमेंट कॅपिटल म्हणून घ्या 1,00,000 आणि लागलीच इक्विपमेंट 1,00,000. परचेस आणि सोल्ड आल्यामुळे इक्विपमेंट नंतर किती लाईन जागा सोडायच्या 6 लाईन. टू फीज रिसीव्ड, रिसिप्टची जे आहे त्यांचं स्मृती एकदा रिसिप्टला लिहायची. टू फीज रिसीव्ड 2,50,000 स्टार आहे त्यामुळे पुन्हा इथं बाय येणार बाय. विजिट फीज 40,000. त्याच्यानंतर सेल ऑफ मेडिसिन्स त्याला ऍडजस्टमेंट असल्यामुळे डायरेक्ट बाहेर 8,000. आणि इक्विपमेंट सोड काही इथं घ्यायचं नाही. पेमेंट सांगण्यात दिलेले इक्विपमेंट्स 20,000 हे न्यू परचेसेस आहेत. ऍड न्यू परचेसेस 20,000. टोटल मारून खाली 1,20,000. त्यानंतर 4 लाईन जागा सोडून तिथंच फर्निचर घेऊया. 1,80,000. जर्नल्स हा खर्च आहे त्यामुळे 2 जर्नल्स 8,000 डायरेक्ट बाहेर. सॅलरी 22,000. रेंट ऑफ क्लिनिक याला ऍडजस्टमेंट असल्यामुळे किंमत आधी याची 40,000. त्याच्यानंतर ड्रॉइंग्स कॅपिटल मधून लेस 30,000. 1,00,000 मधून 30,000 वजा केले 70,000 राहिले. आणि शेवटचं बाय बॅलन्स कॅरी डाऊन हा कॅश बॅलन्स आहे.
अशा तऱ्हेनं रेसिडेंट पेमेंट अकाउंटचं पोस्टिंग केलं आहे आपण. पहिले ऍडजस्टमेंट आहे विजिटिंग फीज अँड फीज रिसिव्ड वेअर आउटस्टँडिंग 10,000 and 12,000 रिस्पेक्टिव्हली. पहिली विजिटिंग फीज आउटस्टँडिंग ऍड करूया. ऍड आउटस्टँडिंग विजिटिंग फीची अमाउंट आहे 10,000 आणि फीज रिसिव्हची 12,000. बरोबर ना. 40,000 मध्ये 10,000 ऍड केले, 50,000 बाहेर घेतले. ऍड केलेली आउटस्टँडिंग फी आहे तशी ऍसेटला येणार. आउटस्टँडिंग विजिट फीज 10,000. परंतु रिसीट साइडला जे आयटम आपण ऍड करतो त्याचा रिझर्व आपल्याला एक्सपेंडिचरला दाखवावा लागतो. टू रिझर्व फॉर आउटस्टँडिंग विजिट फीज 10,000 आणि सेम याचं गोष्टी लायबिलिटी साइडला रिझर्व फॉर आउटस्टँडिंग विजिट फीज इथं पण 10,000. म्हणजे एका ऍडजस्टमेंटचं पोस्टिंग आपण विजिट फी मध्ये ऍड केलं आणि तसं ऍसेटला घेतलं आणि त्याचा रिझर्व एक्सपेंडिचरला आणि लायबिलिटीला दाखवला. सेम त्याच पद्धतीनं फीज रिसिव्ड दाखवायची आहे. ऍड आउटस्टँडिंग अमाउंट आहे 12,000. 2,50,000 मध्ये 12,000 ऍड केल्यानंतर 2,62,000 बाहेर आले. सेम ऍड केलेलं आउटस्टँडिंग फीज रिसिव्ड 12,000 आणि या दोन्हीचा रिझर्व टू रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज रिसिव्ड 12,000 आणि त्याची पोस्टिंग लायबिलिटीला रिझर्व फॉर आउटस्टँडिंग फीज रिसिव्ड 12,000. असं पहिल्या ऍडजस्टमेंटचं एका आयटमचं 4 आणि दुसऱ्या आयटमचे 4 असे 8 ठिकाणी पोस्टिंग झाली. दुसरे ऍडजस्टमेंट आहे रेंट ऑफ क्लिनिक वेअर आउटस्टँडिंग. रेंट ऑफ क्लिनिक कुठे येतं एक्सपेंडिचरला. ऍड आउटस्टँडिंग अमाउंट आहे 5,000 ऍड करून बाहेर आले 45,000. एक्सपेंडिचरला जे ऍड केलंय तो आपण लायबिलिटीला येतो. आउटस्टँडिंग रेंट ऑफ क्लिनिक 5,000. दुसरे ऍडजस्टमेंट संपली. तिसरे ऍडजस्टमेंट आहे डेप्रिसिएट फर्निचर ऍट 10%. फर्निचरची अमाउंट आहे 1,80,000 लेस डेप्रिसिएशन 10%. 18,000 यातनं मायनस होतील आणि बाहेर किती येतील 1,62,000. हेच डेप्रिसिएशन एक्सपेंडिचरला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 18,000. आता इक्विपमेंटवर 20% काढायचं आहे. त्यासाठी आपल्याला वर्किंग नोट काढायला लागणार आहे. वर्किंग नंबर 1 डेप्रिसिएशन ऑन इक्विपमेंट्स. डेप्रिसिएशन काढत असताना आपल्याला इक्विपमेंटची सुरुवातीची अमाउंट आहे किती 1,00,000
परंतु 1 लाखातून ओपनिंग बॅलन्स आपला आहे 1 लाख, पण 1 लाख पैकी त्यांनी 4 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले आपल्याला की जो पार्ट विकलेला आहे त्याची किंमत आहे 6000. त्यामुळे आपल्याला इथं 94,000 वर 1 इयरचं डेप्रिसिएशन काढावं लागणार. बरोबर. ओपनिंग बॅलन्स किती आहे 1 लाख, पण इक्विपमेंट सोल्ड केलेला असल्यामुळे त्याची जी मूळ किंमत आहे ती आहे 6000. त्यामुळे त्याच्यावर 1 इयरचं काढताना आपण 1 लाखावर न काढता आपल्याला 94,000 वर काढावं लागणार आहे. म्हणजे स्टार्ट डेट टू एंड पर्यंत. दुसरा आहे न्यू परचेसेस. न्यू परचेसेसची अमाउंट किती आहे, किती तारखेला खरेदी केली म्हणून तारीख दिली आपल्याला दोन्हीची पण 1 ऑक्टोबर 2012. तारीख कमी कॉन्सेप्ट लिहिते 1 ऑक्टोबर 12 आणि अमाउंट आहे न्यू परचेसेसची ऑन 20,000. मला सांगा 1 ऑक्टोबर ज्याला आपण नवीन परचेसेस करतो त्याला 1 ऑक्टोबर पासून आपण इयर एंड पर्यंत महिने मोजायचे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे याच्यावर तुम्ही किती काढणार 6 महिन्याचे. परचेसेस असेल तर परचेस केलेल्या तारखेपासून ते वर्षाखेरपर्यंत 6 महिन्याचे. आता सेल केलेला जो पार्ट आहे जे आपण त्याला म्हणू सेल्स, सेल कितीचा होता ती पण 1 ऑक्टोबरलाच केलेला आहे 1 ऑक्टोबरवर आणि अमाउंट आहे ऑन 6000. सेल केलेल्या इक्विपमेंटवर डेप्रिसिएशन करत असताना इयर सुरुवातीपासून म्हणजे 1 एप्रिल पासून 1 एप्रिल ते 1 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबरची सुरुवात आहे सप्टेंबर एंड पर्यंत किती महिने असणार आहे ती 6 महिने. किती टक्क्यांनी काढायचं डेप्रिसिएशन 20%. 94,000 वर 20% किती येतील 94,000 गुणिले 20% किती आलं 18,800. आपल्याला 1 इयरचं काढायचं आहे त्यामुळे त्याची पूर्ण रक्कम येईल ती आपण इथे घेतली. आता 20,000ची जी नवीन खरेदी केलेली 1 ऑक्टोबरला 1 ऑक्टोबर पासून आजच्या तारखे अखेर म्हणजे 31 मार्च अखेर 6 महिन्याचं डेप्रिसिएशन काढावं 20%. 20,000 वर 20% किती होतील 40,000. पण आपल्याला पाहिजे 4,000 पण आपल्याला काढायचे 6 महिन्याचे म्हणजे किती येणार 2,000. सेम याच पद्धतीनं सेल केलेले 6,000 इक्विपमेंट त्याच्यावर 20% ने येणार आहे 1,200 रुपये वर्षाचे. आपल्याला पाहिजे 6 महिन्याचे म्हणजे किती येणार 600. अशा तऱ्हेने टोटल डेप्रिसिएशन किती असेल टोटल डेप्रिसिएशन 1,800, 2,000 आणि 600 किती येत आहेत टोटल डेप्रिसिएशन 21,400. आता वर्किंग नंबर दुसरी काढायची आहे आपल्याला. प्रॉफिट आणि किंवा लॉस सोबतच कॉस्ट ऑफ सोल्ड जे केलेलं असते त्याची कॉस्ट किती आहे ते बघायचं असते. प्रॉफिट ऑब्लिक लॉस ऑन सेल ऑफ इक्विपमेंट. यासाठी पहिल्यांदा जे इक्विपमेंट सोल्ड केलेलं आहे त्याची ओरिजिनल कॉस्ट घेतली पाहिजे किंवा बुक व्हॅल्यू. ओरिजिनल कॉस्ट किती रुपये सांगितलं आपल्याला ओरिजिनल कॉस्ट किती दिल्या शेवटच्या ऍडजस्टमेंट मध्ये 6,000. त्या 6,000 वर विकलेल्या तारखेपर्यंतचं डेप्रिसिएशन
म्हणजे लेस डेप्रिशिएशन अप टू म्हणजे पर्यंत 1, 10, 12 म्हणजे 1 ऑक्टोबर पर्यंत किती काढलं आपण इथं 600 बरोबर ना 20% किती आलं 5400 ही झाली त्याची आज अखेरची कॉस्ट आणि मग ह्याच्यातनं सेल्स प्राइस मायनस करायची सेल्स प्राइस किती दिल्या 4000 ना बरोबर ना म्हणजे लॉस किती झाला 1400 रुपये हा लॉस झालाय कारण सेलची किंमत जर जास्त असेल तर प्रॉफिट होतो आज अखेर कॉस्ट पेक्षा सेल प्राइस जास्त असेल तर प्रॉफिट आणि कमी असेल तर लॉस आपल्याला काय पाहिजे पहिल्यांदा जो पार्ट विकलाय 6000चा त्याची कॉस्ट किती आहे 5400 तो इथं लेस केला पाहिजे आपल्याला लेस सेल्स घेत असताना 6000 किंमत न घेता त्याच्यातून आज अखेरपर्यंत डेप्रिशिएशन वजा करून मगच किंमत घ्यायची 5400 1,20,000 मधनं 5400 वजा केलं किती येतात सांगा 1,14,000 बरोबर का आणि याच्यातून काय करायचं इथं लिहिते वाटल्यास वर्किंग नंबर 2 लेस डेप्रिशिएशन कुठं काढले आपण वर्किंग नंबर 1 मध्ये टोटल डेप्रिशिएशन किती आहे 21,400 असे मिळून 1,14,600 मधून 21,400 वजा केल्यानंतर बाहेर किती येत आहेत 83 ना 93 आता हेच डेप्रिशिएशन कुठे घ्यायचं इकडे आपल्याला एक्सपेंडिचरला टू डेप्रिशिएशन ऑन इक्विपमेंट वर्किंग नंबर 1 किती घेतले आपण 21,400 आणि लागलीच प्रॉफिट किंवा लॉस जो झाला असेल लॉस झालाय म्हणून तुला दाखवायचा प्रॉफिट झाला